लाडक्या बहिणींसाठी अतिशय आनंदाची बातमी आहे मित्रांनो. तुम्ही बघू शकताय मी मेसेज टाकलेला आहे इथं 6 जून. काल 6 जूनला 3:08 दुपारी मी जसं सांगितलं होतं की दुपारून तुम्हाला 3 वाजताच्या पुढे वाटप होणार आहे. तर बरोबर तुम्हाला बघा 3:08 वाटप सुरू झालेलं आहे. यांना पैसे आलेले आहेत. मे महिन्याचा हप्ता 1,500 रुपये. हे तुम्ही इथं मेसेज बघू शकताय. असा मेसेज तुम्हाला कुणीही दाखवणार नाही. ओरिजिनल मेसेज फक्त आपल्या व्हिडिओमध्येच ओरिजिनल माहिती मिळते. त्यामुळे चॅनलला आधी सबस्क्राईब करून ठेवा. मी पुढे तुम्हाला डिटेलमध्ये माहिती सांगणार आहे की पुढे काय होणार आहे. डिटेल जूनचा हप्ता कधी वाटप होणार आहे, 50,000 रुपये कोणाला होणार आहेत, ज्यांना मेचा हप्ता आला नाही त्यांना काय होणार आहे, ज्यांना एप्रिलचा हप्ता आला नाही त्यांना काय होणार आहे, ह्या सगळ्या गोष्टी आपण डिटेलमध्ये पाहणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ संपूर्ण आणि शेवटपर्यंत पाहायचा आहे. चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे आणि कमेंट्स करायचे की तुम्हाला मेचा हप्ता आला आहे का, एप्रिलचा हप्ता आला आहे का, जूनचा हप्ता आला आहे का. बरं, कोणाकोणाला 50,000 रुपये पाहिजे त्यांनी कमेंट्स करा, कोणाकोणाला घरकुल पाहिजे त्यांनी कमेंट्स करा. कारण पुढे मी सगळं व्हिडिओमध्ये सांगणार आहे. जर तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टी पाहिजे असतील तर व्हिडिओ संपूर्ण पहा. संपूर्ण माहिती 5 ते 6 मिनटामध्ये डिटेलमध्ये माहिती मी तुम्हाला सांगणार आहे. थोडासा वेळ काढा. बाकीचे फालतू रील्स बघण्यापेक्षा महत्त्वाचे अपडेट्स आपण तुमच्यापर्यंत पोहोचवत असतो. त्यामुळे व्हिडिओ संपूर्ण पाहत जा आणि कमेंट्समध्ये सांगत जा की तुम्हाला काय पाहिजे. म्हणजे मेचा हप्ता तुम्हाला आला आहे का, तुम्हाला याची माहिती पाहिजे, दुसऱ्या योजनेची माहिती पाहिजे. एवढंच तुम्हाला मेसेज बनवत असेल तर आपण बघा आपल्याकडे कमेंट्ससुद्धा आलेले आहेत. भरपूर साऱ्या कमेंट्स आहेत. लातूर आहे, नाशिक आहे, मनमाड आहे, अहिल्यानगर आहे, छत्रपती संभाजीनगर आहे, पुणे आहे. भरपूर जिल्ह्यातून भरपूर लाडक्या बहिणी आपल्या व्हिडिओवरती कमेंटसुद्धा केलेले आहेत. तर त्यांचेसुद्धा धन्यवाद. तर बघा सगळ्यांना पैसे आता आलेले आहेत आणि अजून वाटपसुद्धा सुरू राहणार आहे. आता सगळ्यात मोठी न्यूज पहा. बघा, लाडकीला मे महिन्याचा हप्ता येण्यास सुरुवात झालेली आहे. आजपासून लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये पैसे जमा होणार आहेत. महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी ही माहिती दिलेली आहे. तर लाडक्या बहिणींसाठी ही आनंदाची बातमी. मे महिन्याचा हप्ता बँकेच्या खात्यामध्ये येण्यास सुरुवात झालेली आहे. आजपासून लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये पैसे जमा होणार आहेत. महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी या संदर्भातील माहिती दिली आहे. काही लाडक्या बहिणीच्या पुढच्या हप्त्याची काय प्रोसेस सुरू आहे सध्या आणि ती कधीपर्यंत मिळेल काय तो देण्याची सुरुवात ही केलेली आहे. मधले हे 1-2 दिवस सुट्टीचे असल्यामुळे त्यावेळेला थोडी ती प्रोसिजर 1 दिवसासाठी खाली घेतला होता. आजपासून पुन्हा एकदा साधारणपणे पुढच्या 3-4 दिवसाच्या कालावधीमध्ये ज्या काही लाभार्थी आहेत लाडक्या बहीण योजनेचे त्यांच्या खात्यामध्ये थेट जो लाभ आहे पोहोचवण्यात येईल. एवढंच नाही मित्रांनो, भरपूर लाडक्या बहिणींना आम्ही लखपती बनवणार असं आता स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणत आहेत. तर ते डिटेलमध्ये बघा काय म्हणत आहेत. आपण सगळी माहिती घेणार आहोत. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्यास तुम्हाला संपूर्ण माहिती मिळणार आहे. कारण आज खूप मोठ्या घोषणा हे सरकार करत आहे. ज्या लाडक्या बहिणींना वाटत होतं की आपल्याला लाडकी बहीण योजना बंद झाली, तसं नाही आहे. लाडक्या महिलांसाठी परत नवीन योजना येणार आहेत. लाडकी बहीण लखपती कशी होणार याच्याकडे सरकारचं लक्ष आहे. त्यामुळं व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्यास तुम्हाला संपूर्ण माहिती मिळणार आहे. त्याच्या अगोदर बघू आपण की मुख्यमंत्री काय म्हणाले, कोणाला लखपती करणार आहेत ते स्वतः त्यांनी सांगितलेलं आहे. बघा काय म्हणाले मुख्यमंत्री. आमच्या लाडक्या बहिणींना केवळ 1,500 रुपये देऊन त्या ठिकाणी शांत बसायचं नाही, तर आमच्या लाडक्या बहिणींना आम्हाला लखपती निधी बनवायचा आहे. त्यांच्यापर्यंत सक्षमीकरण आम्हाला पोचवायचं आहे. त्या दृष्टीनं आपले हे सगळे प्रयत्न चाललेले आहेत आणि मला विश्वास आहे आम्ही ठरवलं होतं की आपल्याला 1 कोटी लाडक्या बहिणींना आपल्याला लखपती निधी बनवायचा आहे. त्यातल्या 25 लाखाला आम्ही ऑलरेडी बनवलेला आहे. आता यावर्षी अजून 25 लाख बहिणींना आम्ही लखपती निधी बनवणार आहोत. पहा, आपण आत्ताच बघितलं की आपले जे उपमुख्यमंत्री आहेत त्यांनी काय म्हणाले आहेत. ह्या सगळ्या गोष्टी आपण इथे पाहिलेलं आहे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आता आपल्या लाडक्या बहिणींना लखपती बनवणार असं सरकारनं म्हणलेलं आहे. तुम्ही जर बघितलं गेल्या आठवड्यात अजितदादा पवार यांनी सुद्धा मोठी घोषणा केली चव्हाणवाडीमध्ये की आम्ही लाडक्या बहिणींना 50,000 रुपयाचा खर्च देणार आहोत. आत्ताच आपण मुख्यमंत्र्यांनी बघितलं की काय म्हणाले, तर आम्ही लखपती बनवणार आहोत. आणि आपले उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सुद्धा गेल्या आठवड्यात घोषणा केली की माझं घर माझा अधिकार म्हणून लाडक्या बहिणींना स्वतःचं घर
हे सरकार देणार आहे. तर 3 मोठ्या घोषणा इथं झालेल्या आहेत. आता आपण एक एक करून डिटेलमध्ये पाहणार आहोत. त्याच्या अगोदर मी तुम्हाला सांगणार आहे की मेचा हप्ता आज पुन्हा वाटप होणार आहे. पुन्हा आता लाडक्या बहिणींना पैसे हे जे आहे ते मिळणार आहेत. लक्षात घ्या, लाडक्या बहिणींना आत्तापर्यंत 16,500 रुपये म्हणजेच 11 हप्ते 16,500 रुपये मिळालेले आहेत. कोणाकोणाला 16,500 मिळालेत आत्तापर्यंत त्यांनी कमेंट्स करा. 16,500 एकदम नाही मित्रांनो, 16,500 आत्तापर्यंत म्हणजे महिन्याला 1,500 असे करून 11 महिन्याचे 16,500 असे भरपूर लाडक्या बहिणींना मिळाले असतील, बरोबर. आता सगळ्यात महत्त्वाचं, मेचा हप्ता आज पुन्हा तुम्हाला 11 वाजल्यापासून पुढे पाहायला मिळणार आहे आणि दुपारून 3 वाजता म्हणजे 2 टप्प्यात आज पुन्हा वाटप होणार आहे. आज शनिवार आहे, आजच हे वाटप होणार आहे, कारण परत उद्या रविवार आहे, कदाचित उद्यासुद्धा होऊ शकतो, परंतु सरकार आजच हे वाटप कंप्लीट करण्याच्या जोरावर आहे. भरपूर वेळा आपल्याला अशाही बातम्या आहेत की मेचा हप्ता 11वा झालेला आहे, 12वा हप्ता जूनचा हा लगेच येणार आहे वटपौर्णिमा निमित्त. तुम्हाला माहिती तर वटपौर्णिमा आलेली आहे, मंगळवारीच वटपौर्णिमा आहे. तर लाडक्या बहिणींसाठी सरकारचं असं आता म्हणणं येत आहे की आपण लाडके बहिणींना वटपौर्णिमेनिमित्तसुद्धा जूनचा हप्ता हा अगोदरच देणार, कारण त्यांनी आता जर बघील तुम्ही तर मे महिन्याचा त्यांनी उशीर लावला. आपल्याला पहिले हप्ते येत होते ते मध्ये 21 तारखेला येत होते, परत 20 तारखेला, परत एकदमच 1 तारखेला. म्हणजे ते काय करत आहेत, जशी अर्ज पडताळणी होत आहे, जशी यादी तयार होत आहे, त्यांना काही त्रुटी वाटल्या, काही नियम त्याचं भंग झालेत असं वाटत असेल तर ह्या सगळ्या गोष्टींचा विचार करून ते डेट फिक्स करत आहेत. तुम्ही म्हणाल एक डेटला फिक्स करा, असं होणं शक्य नाही मित्रांनो, कारण त्यांच्याकडे कसं असतं तुम्हाला सांगतो. आता जर कोणी नवीन लाडक्या बहिणी ॲड झालेल्या आहेत किंवा भरपूर लाडक्या बहिणी आहेत तर त्यांना कोणी बाद झालेले आहे तर त्यांची सगळी पडताळणी करावी लागते. सरकारची काही धोरणं असतात, ह्या सगळ्या गोष्टींचा विचार करून त्यांना डेट एक फिक्स करू शकत नाही. त्यामुळं आपल्याला प्रत्येक महिन्याला वेगवेगळ्या तारखेला आपल्याला हप्ते मिळतात. आता गेल्या महिन्यात आपण जर बघितलं तर 2 तारखेला 3 तारखेला वाटप सुरू झालं. तर ह्या महिन्यात आपण बघितलं तर 6 तारखेला 7 तारखेला वाटप सुरू झालं. त्याच्या अगोदर आपल्याला 28-29ला भेटला, त्याच्या अगोदर 15. त्यामुळे आपण असं बघू शकत नाहीत की प्रत्येक दिवशी हे वाटप होऊ शकतं किंवा एका 5च तारखेला वाटप व्हा असं ते होऊ शकत नाही. तर आज कोणत्या जिल्ह्यांमध्ये वाटप होणार आहे आणि कोणत्या बँकेत पैसे जमा होणार आहेत मी सांगतो तुम्हाला. आज बघा, पुणे, रायगड, सातारा, सांगली, कोल्हापूर, ठाणे, नाशिक, धुळे, जालना, अमरावती, सोलापूर, छत्रपती संभाजीनगर, धाराशिव, पुढे असे आज जवळपास 20 ते 21 जिल्ह्यांमध्ये वाटप हे होणार आहे. पहिल्या टप्प्यात 20, परत दुसऱ्या टप्प्यात 16 असे 36 जिल्ह्यांमध्ये आज वाटप होणार आहेत. तर तुम्हाला आज बँकेत जाऊन एक महत्त्वाचं काम करायचं आहे. कोणतं महत्त्वाचं काम करायचं आहे बघा, तुम्हाला पैसे पडलेले असतील, एक लक्षात घ्या, प्रत्येक वेळी मेसेज येईलच असं नाही. कदाचित तुमच्या बँकेत पैसे पडलेले असतील परंतु मेसेज आलेला नाही. कारण काय होतं सांगतो तुम्हाला, काही कारणास्तव बँकेत आपण ज्यावेळेस पैसे टाकतो ते मेसेज येतात भरपूर वेळा, पण ते मेसेज काय होतं, इंटरनेट डाऊन असल्यामुळं किंवा त्यांचं सॉफ्टवेअरमध्ये काही म्हणजे ग्लिच असल्यामुळं, म्हणजेच काहीतरी खराब झाल्यामुळं ते मेसेज आपल्यापर्यंत पोहोचत नसतात, लक्षात घ्या. त्यामुळं प्रत्येक वेळेसच आपल्याला मेसेज येईल असं नाही. त्यामुळं बँकेत जाऊन एकदा ट्रान्झॅक्शन्स चेक करायचे, 1,500 रुपये आलेत का हे चेक करायचं आहे. आता सगळ्यात महत्त्वाची गोष्ट तुम्हाला मी सांगतो, बँकेत गेल्यानंतर तुम्हाला सगळ्यात अगोदर आपलं बँक अकाउंटचं ट्रान्झॅक्शन चेक करायचे आहे. त्याच्यामध्ये लाडकी बहिणीचा हप्ता आला असेल तर काहीच करायची गरज नाही. जर त्याच्यामध्ये अजूनही लाडकी बहीण योजनेचे 1,500 रुपये पडलेले नसतील तर दुसरी गोष्ट महत्त्वाची करायची आहे, ते म्हणजे आपलं आधार कार्ड सीडिंग आहे का. तुम्ही म्हणाल आमचं आधार कार्ड सीडिंग आहे, हो मान्य आहे, परंतु त्या आधार कार्ड तुमचं अकाउंटचं EKYC झालेलं आहे का. नुसतं आधार कार्ड तुम्ही दिलं आहे करायला, पण भरपूर वेळा बँकेत काय होतं, आपल्याला वाटतं दिलं आहे केलं आहे सगळं होतं आहे, पण तसं नाही होत. आधार कार्ड फक्त लिंक आहे, पण त्याची EKYC करणं, ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत मित्रांनो ह्या तशाच राहतात. त्यामुळं त्यांच्याकडे काही भरपूर कस्टमर आहेत, त्यांना आपणच लक्षात राहू असं काही नाही, पण आपल्याला मात्र ते आपलं लक्षात राहिलं पाहिजे. कारण लक्षात घ्या, जर तुम्हाला एका महिन्याला पैसे जर नाही आले तर तिथं तुमचं नाव यादीतून सुद्धा बाहेर काढलं जाऊ शकतं. सरकारचं असं म्हणणं येतं की याला गेल्या महिन्यात पैसे नाही गेले, याचा अर्थ हा यादीतून बाहेर गेला आहे, म्हणजे याची परिस्थिती चांगली आहे तर ह्याला बाहेर काढा. तर ह्याच्यामुळं तुम्हाला त्रास होऊ शकतो. त्यामुळं तुम्हाला तिथं पैसे येण्यास थोडंसं प्रॉब्लेम होऊ शकतो. त्यामुळं एक काम करायचं आहे, कधीच आपलं यादीतून बाहेर पडायचं नाही आहे. जर तुम्हाला प्रत्येक महिन्याला पैसे पाहिजे असतील
लक्षात घ्या, जर तुम्ही एप्रिलमध्ये यादीतून बाहेर पडले तर तुम्हाला मेचा हप्ता येणारच नाही आहे, कारण तेच यादी पुढे ढकलतात आणि त्याच यादीतून अजून काढतात, तेच पुढे यादी अजून काढतात किंवा नवीन ॲड होऊ शकतात. कारण सरकारचंच म्हणणं आहे की नियमानुसार प्रत्येकाला त्याचं जे उत्पन्न आहे 2.5 लाखाच्या वर गेलं की तुम्हाला यादीतून बाहेर काढलं जाणार. ते सरकारची मोहीम दर महिन्याला सुरू असतेच, त्यामुळं त्यात काही नाही. आता दुसरीकडे वळूया आपण, ते म्हणजे 50,000 रुपये. बघा, मे महिन्याचा हप्ता ज्या लाडक्या बहिणींना मिळाला आहे त्या लाडक्या बहिणींना 50,000 रुपयाचं कर्ज सरकार हे देणार आहे छोटा मोठा व्यवसाय करण्यासाठी. आणि आनंदाची बातमी म्हणजे त्याचा हप्ता जो आहे तो तुम्हाला स्वतःच्या खिशातून भरायचा नाही आहे, तो लाडकी बहीण योजनेतूनच तुम्हाला महागारी द्यायचा आहे. ती सगळ्यात महत्त्वाची आणि आनंदाची बातमी आहे. त्यासाठी तुम्हाला जिल्हा मध्यवर्ती बँका ज्या आहेत त्या कर्ज देणार आहेत. आता तुम्ही म्हणाल मग आमचं तिथं अकाउंट असणं गरजेचं आहे का? असं काही नाही. सरकार हे तुम्हाला तिथं अकाउंट असू नसू तुम्हाला कर्ज हे देणार आहे, त्यामुळे काही टेन्शन घ्यायची गरज नाही. दुसरं म्हणजे घरकुल. बघा, आज तिथं एकनाथ शिंदेंनी जसं सांगितलं की घरकुल हे प्रत्येकाला देणार आहे, त्यासाठी घरकुल योजनेचा फॉर्म हा सुरू झालेला आहे. तुम्ही जर अजून भरला नसेल तर घरकुल योजनेचा फॉर्म हा भरा आणि तुम्हालासुद्धा लगेच घरकुल मिळेल. लक्षात घ्या, आता घरकुलला जवळपास आपण बघितलं तर 2.5 लाख रुपयापर्यंत मदत मिळते, तर ते तुम्ही अजून भरलं नसेल तर भरून घ्या. आणि सरकारचं ह्यावेळेस असं धोरण आहे की 1 लाख लाडक्या बहिणींना जवळपास आम्ही करोडपती बनवणार आहोत, बरोबर. 25 लाख लाडक्या बहिणींना आम्ही करोडपती बनवणार आहोत. ते सुद्धा होणार आहेत लवकरच. काही नवीन योजना लाडक्या बहिणींच्या समोर येणार आहेत, ज्याच्यामध्ये त्यांना भरपूर पैसे मिळणार आहेत. त्यांना आर्थिक साक्षरता वाढवण्यासाठी ह्या सगळ्या गोष्टी चालू आहेत. तर अशा महत्त्वाच्या अपडेटसाठी तुम्हाला आपल्या चॅनलवरती व्हिडिओ पाहणं गरजेचं आहे, त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करा. तिथं सबस्क्राईबचं बटन दिसतं आहे, घंटीचं बटन दिसतं आहे, त्याला दाबून ठेवा, म्हणजे मी जसं व्हिडिओ टाकेल तसं तुमच्यापर्यंत लगेच पोहोचेल. आणि लक्षात ठेवायचं, आपला चॅनल दुसरीकडे व्हिडिओ नाही पाहिजे, कारण आपण पूर्ण पुराव्यासहित माहिती देत असं तुम्हाला माहिती आहे. तर ज्यांना व्हिडिओ आवडला असेल त्यांनी पटापटा लाईक करा, कमेंट करा आणि आपल्या व्हॉट्सअपवरती शेअर करा पटापटा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय महाराष्ट्र.